माझं नाव संदीप मधुकर लाड. हे भवितव्यात नुकसान काय होऊ नये म्हणून हा माड तोडतोय आम्ही आणि आम्हाला इथे घर बांधायचं आहे. लावलेलं कोणी? आम्ही तोडतो पण आम्ही. मालवण तालुक्यातील आंबवणे या गावात आहे नारळ झाड असा. ना उद्या भविष्यात वादळी वाऱ्यामुळं या घरावर पण जाऊ शकता, कारण पूर्ण जो कल आहे ना तो या घरावरच असा. त्याच्यामुळं या नारळ झाड आपल्याक तोडूचा असा. थोडाफार धोकादायक असा काम असा. आता बघूया या काम कसा होता आपला. आम्ही काय कोणाचं नुकसान केला नाही. धन्यवाद. आशीर्वाद चांगले राहू दे. आशीर्वाद चांगले राहू दे. धन्यवाद. चला. माझं नाव संदीप मधुकर लाड. हे भवितव्यात नुकसान काय होऊ नये म्हणून हा माड तोडतोय आम्ही आणि आम्हाला इथे घर बांधायचं आहे. म्हणून नंतर मग पावसात आम्ही नवीन झाडं लावणार इकडे. ठीक आहे. मारा खाप मारा पहिला. लावलास तुम्ही, तोडतास तुम्ही. लावलेलं कोणी? आम्ही तोडतो पण आम्ही. ठीक, बरं झालं. चला. मालवण तालुक्यातील आंबवणे या गावात आहे आणि असं आहे नारळाच्या झाडावर. आंबवणे गावात बरेचसे आमचे मित्र असत. त्या मित्रांमुळे तर काहीतरी नाव काढला जाता की अमुक आमचो एक मित्र असा, तो काय नाही का असा बारीक सारीक काम करता. नारळाच्या झाडावरच आहे, जिवंत नारळ झाड असा. तोडूचा कारण मालकाने सांगलेला असा, तरी पण परत एकदा सांगतोय. जवळजवळ 50 फूट अधिक उंच माड असा नारळ झाड असा आणि वारो भरपूर असा. संध्याकाळची वेळ असा. नारळाचं झाड तोडूचा असा. थोडाफार धोकादायक असा काम असा आणि अशीच काही कामं आम्ही करतोय. आता बघूया या काम कसा होता आपला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा. धन्यवाद. नारळ झाड असा, नारळ धरलेले असत. जवळजवळ 50 फूट अधिक असा वेडा वाकडा झाड असा आणि संपूर्णपणे ह्या घरावर गेलेला असा. आणि ह्यो जो पहिलो मांगर असा, त्या मांगरावर पत्रे घातलेले होते, सावळा वगैरे पडतात म्हणून. पण आता झाला असा की त्यांना त्या ठिकाणी छोटासा घर बांधता असा. मालक राहतात मुंबईत. या घरावर सावळा नारळ पडतली आणि आज ना उद्या भविष्यात वादळी वाऱ्यामुळं या घरावर पण जाऊ शकता, कारण पूर्ण जो कल आहे ना तो या घरावरच असा. त्याच्यामुळं या नारळ झाड आपल्याक तोडूचा असा. असं तिकडे घेऊचो असा. अक्को काय जावचो नाही, एक एक तुकडं मारू हो, जसं आपण मारतो तसं. यावेळी सावळा तोडून घेतोय. मग बघूया काम कसं होतं. सावळा सगळी नारळ झाडाची तोडलेली असत आणि हई धरून एकच तुकडं मारूया. असं आणि तकडे बघूया वडान जाता काय. ह्या कोणाक घासता नाही घराच्या आणि इकडे नारळाची झाडं असतात, त्यांना पण धक्को लागता नाही. अशा पद्धतीत काम करूचा आपल्या. वारो मस्त आहे की लागता. काय फरक पडतो? इकडे घे.
नाही गेला तेवढा का लाड किल्लोशे किलोचे घराला नुकसान होईल आपल्या आणि दुसऱ्याच्या म्हणून आम्ही तोडलेलो आहोत. आपलं घर आमच्या व्यवस्थित घरी होऊन दे. होऊन दे आणि जसेच करतात दुसऱ्या चांगली तर काही नुकसान आहे आपलं. आम्ही काय कोणाचं नुकसान केला नाही फक्त झाडं लावणार आम्ही मान्य करून देवा नक्की ना देवा. धन्यवाद. आशीर्वाद चांगले राहा माझे. हिरवळ चांगले रवतली. धन्यवाद. आम्ही चला काय तुमका कधी बघलो नाही काय हा.